देशातील बँकिंग प्रणालीत मोठा बदल लागू होणार असून त्यानुसार देशभरातील सर्व बँका आता महिन्यातील दर शनिवार आणि रविवार बंद राहतील. तात्काळ प्रभावाने लागू होणारी ही नवी धोरणात्मक पद्धत भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटनांच्या चर्चेनंतर अंतिम करण्यात आली आहे. याआधी महिन्याचा पहिला तिसरा शनिवार खुला आणि दुसरा चौथा शनिवार बंद अशी प्रणाली लागू होती. मात्र बदलत्या कामकाज पद्धतीत डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरात आणि कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ताणातून सुटका करण्यासाठी आणि त्यांना सलग 2 दिवस विश्रांती देण्यासाठी या निर्णयाला गती मिळाली. गेल्या काही वर्षात बँकिंग व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर वाढला आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष शाखेत येण्यापेक्षा ऑनलाईन सेवा, UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर करण्याची प्राधान्यता वाढली आहे. त्यामुळे शाखांवरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली तरी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय, कर्ज प्रक्रिया आणि लेखा नियोजनाचा भार कायम राहिला. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण सुट्टी मिळाल्याने कर्मचारी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ग्राहकांसाठी मात्र हा बदल काहीसा असुविधाजनक ठरू शकतो. मोठ्या रकमेचे व्यवहार, कर्जविषयक दस्तावेजीकरण किंवा खात्याशी संबंधित तक्रारी या कामांसाठी नागरिकांना शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते. शनिवारचा खुला दिवस नागरिकांसाठी एक पर्याय होता. आता हा पर्यायही बंद असल्याने लोकांनी डिजिटल माध्यमांचा अधिक वापर करावा लागेल. ग्रामीण आणि अर्धशहरी भागात इंटरनेट सुविधा तुलनेने कमजोर असल्याने या भागातील नागरिकांवर परिणाम अधिक होऊ शकतो. बँकांना या भागातील ग्राहकांसाठी तातडीची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी असेल. या निर्णयाचा व्यापारी जगतातही प्रतिसाद दिसून येऊ शकतो. लहान आणि मध्यम उद्योगांना नित्य व्यवहारांसाठी बँकांच्या सेवांची गरज असते. विशेषतः कर्जाच्या व्यवहारात चेक क्लिअरिंग, ट्रेडिंग फायनान्स किंवा रोख रकमेच्या जमाउचल प्रक्रियेत शनिवार उपयोगी पडत होता. त्यामुळे व्यापारी क्षेत्रानेही व्यवहार नियोजनात बदल करण्याची गरज भासेल. बँका ग्राहकांना डिजिटल साधनांचा वापर वाढवण्याचे आवाहन करत आहेत. तसेच काही खास सेवांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली लागू करण्याचे नियोजन सुरू आहे. या निर्णयाचा एक सकारात्मक पैलू म्हणजे रोजगाराची गुणवत्ता आणि कर्मचारी समाधानात वाढ. बँकिंग हा अतिशय संवेदनशील आणि जबाबदारीचं क्षेत्र असून आर्थिक व्यवहारातील त्रुटीमुळे गंभीर परिणाम होऊ शकतो. कर्मचारी सतत तणावाखाली काम करत असल्यास त्रुटींची शक्यता वाढते. आठवड्याच्या विश्रांतीच्या प्रणालीमुळे कर्मचारी अधिक सजग, परिणामकारक आणि कार्यक्षम राहू शकतात. जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये बँका पूर्ण शनिवार-रविवार बंद ठेवतात. भारतातही तशी मॉडेल अंमलात आणल्या गेल्याने कामकाजात स्थिरता येईल असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र या बदलाचा सर्वांगीण परिणाम समजून घेण्यासाठी काही महिने निरीक्षण आवश्यक आहे. ग्राहकांनी व्यवहार नियोजन करताना सप्ताहांताचा विचार करावा आणि शक्य तितके डिजिटल माध्यमांचा वापर करावा. बँकांनी ग्रामीण भागात जनजागृती मोहीम राबवून स्मार्टफोन, UPI आणि नेट बँकिंग वापराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे ठरेल. पारंपरिक ग्राहकांची सोय बिघडू नये म्हणून काही विशेष केंद्रांचा विचारही पुढे होऊ शकतो. देशातील बँकिंग व्यवहार हे अर्थचक्राचे हृदय आहेत. या नव्या प्रणालीमुळे अर्थचक्रावर कोणताही विपरीत परिणाम न होता उलट गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. आगामी काही महिन्यात ग्राहकांचे प्रतिक्रिया आणि डिजिटल व्यवहारातील वाढ लक्षात घेऊन ही धोरणे अधिक परिष्कृत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.